चला मंडळी, आज आपण करणार आहोत ताजे ओले हिरवे मटार आणि दलिया घालून घावन। अतिशय पौष्टिक, स्वादिष्ट, मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे घावन आपण दही, इनो किंवा सोडा न घालता केलेले आहेत। 15 ते 20 मिनिटात घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात हे मुलायम मखमली घावन तयार होतात। मटारचे घावन करण्यासाठी इथं आपण 1 वाटी भरून ताजा हिरवा मटार, 1 वाटी भरून जाडे पोहे आणि 1 वाटी भरून दलिया घेतलेला आहे। पोह्यांऐवजी तुम्ही वाटी भरून ओट्सचा वापर सुद्धा करू शकता। सगळं साहित्य समप्रमाणात आणि एकाच मापाच्या वाटीने मोजून घेतलंय। भरपूर पाणी भरून दलिया हाताने स्वच्छ धुवून घेऊया। दलिया धुतलेलं वरचं सगळं पाणी फेकून दिलंय आणि दलिया बुडेल एवढं पाणी भरून त्याला 10 ते 15 मिनिटं भिजत घालूया। पोहे सुद्धा हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे वरचं काळं पाणी फेकून पोहे चाळणीत निथळत ठेवूया। 15 मिनिटांनंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेले पोहे घातलेत। भिजलेला दलिया सुद्धा घालूया। ताजा हिरवा मटार, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेत। मिरच्यांचं प्रमाण तुमच्याकडे कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार कमी अधिक करा। कढीपत्त्याची 15 ते 20 ताजी पानं घातलेली आहेत। त्याने आपल्या घावनांची चव आणि पौष्टिकता अधिक वाढेल। अर्धी वाटी पाणी घातलंय आणि आता या सगळ्याची गंधासारखी गुळगुळीत बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट वाटताना मला आणखीन अर्धी वाटी पाणी घालावं लागलं। खूप जास्त पाणी एकदम घालू नका, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत हे असं पळीवाड मिश्रण तयार करून घ्यायचंय। आणि याचं टेक्स्चर बघा, मस्त मऊसूत क्रीमी झालेलं आहे। तयार मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। या पिठापासून तयार केलेले घावन थंड झाल्यानंतरही वातड किंवा चिवट न होता मस्त मऊसूत राहतात। त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। आता यात घालूया चवीनुसार 1 ते 1.5 टीस्पून मीठ, 1 टीस्पून लिंबाचा रस। लिंबाच्या रसामुळे घावन मस्त चटपटीत होतात। आणि भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्हाला जर हे घावन करायचे असतील आणि सकाळच्या गडबडीत जर पीठ तयार करायला वेळ मिळणार नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री हे पीठ तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। सगळ्यात शेवटी यात घालायचं आहे 2 ते 3 टेबलस्पून ज्वारीचं पीठ। ज्वारीच्या पिठामुळे बॅटरला छान बाइंडिंग येतं आणि घावन तव्याला न चिकटता मस्त उलटले जातात। ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बाजरीचं, नाचणीचं, तांदळाचं किंवा बेसन पीठ सुद्धा घालू शकता। आपलं पीठ तयार आहे, घावन करून घेऊया। इथं मी तवा चांगला तापवून घेतलेला आहे आणि आता त्यावर डावभर बॅटर मध्यभागी घालून डावेच्या मागच्या बाजूने चांगलं पातळ पसरून घ्यायचं आहे। इनो किंवा सोडा न घालता सुद्धा बघा याला किती छान जाळी पडलेली आहे। पीठ वरून पूर्ण सुकल्यानंतर थोडंसं तेल किंवा तूप घालूया आणि आता घावनाच्या कडा सोडवून घावन उलटून घेऊया। रंग बघा किती सुरेख आलेला आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान भाजून घेतलेलं आहे आणि असं आपलं हे अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट घावन तयार झालेलं आहे। तयार घावन आपण चाळणीत काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचे सगळे घावन करून घेऊया। मी तुम्हाला अजून एक घावन घालून दाखवते। तव्यावर पीठ घालताना गॅसची आच मंद ठेवा आणि पीठ घालून झाल्यानंतर मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी घावन छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। हे घावन दही, चटणी किंवा सॉस बरोबर अप्रतिम लागतात। घावन गरमागरम असतील तर बाकी दुसऱ्या कशाचीही गरज पडत नाही, असेच नुसते खायला सुद्धा छान लागतात। दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात डावभर बॅटरचे एकूण 9 ते 10 घावन होतील। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।